कधी नाही तर आज म्हणलं चला उठून रील शूट करावं, तर काय सांगावं ह्या पावसानंच हजेरी लावली इकडं. तर नेमकं ह्या वातावरणाचं काय चाललंय तेच समजना झालंय. कधी उन्हात पाऊस पडतय तर पावसात ऊन पडतय. मग परळीकर काय चाललंय, काय म्हणतंय उन्हाळा आणि पावसाळा पण. आता काय म्हणू मलाच काही समजना झालंय, ऊन आणि पाऊस पण. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या अनदर ब्लॉग मध्ये. मी तुमची परळीची आयशू. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व तर चांगलेच असताल. आता काय घरी बसल्या बसल्या बोर होत होतं, एक्झाम वगैरे पण झाल्या माझ्या. चला म्हणलं रील तरी शूट कराव्या. तर काय फ्रेश वगैरे होऊन मी रील शूट करायला निघलेच होते, तर काय सांगू सनलाईटच पूर्ण खतम झाल्या. अचानकच आभाळ आलं इकडं, तर ते बघून माझा तर पूर्ण मूड ऑफ झाला होता, तुम्ही तर बघू शकता. आणि इकडं पाऊस पण येत होता थोडा थोडा. पावसानं आता असं काही करू नये बाबा, नाही तर माझं वॉटर पार्कला जायचा प्लॅन कॅन्सल व्हायचा. आता थोड्या दिवस ते कॉलेजचे प्रॅक्टिकल आणि एक्झाम न मला टाइमच भेटला नाही वॉटर पार्कला. आता कुठं जावं म्हणलं तर आला हे पाऊस. इकडं आमच्या परळीतच पाऊस पडायला का दुसरीकडे पण आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा पब्लिक. आमच्या परळीचा काय भरोसा नाही बाबा, कोणत्याही टायमाला काय पण होऊ शकतं, त्यामुळे विचारलं पब्लिक. समर सीझनचा पहिला मँगो इकडं आला होता, चला म्हणलं ते एन्जॉय करावा तोपर्यंत. हा ब्लॉग पाहून तुम्हालाही आंबा खायची क्रेविंग येणार पब्लिक. व्लॉग कोणत्या गावात पोहोचला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही म्हणताल कमेंट होत नाही, तर फॉलो केल्याशिवाय मला कमेंटच होणार नाही पब्लिक, त्यामुळं फॉलो नक्की करा.